निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार सर्व गणेश भक्तांचे पाटील कुटुंबीय उमेळे वसई यांच्याकडून हार्दिक स्वागत। घरगुती गणेशोत्सव 2025 मध्ये आम्ही सादर करीत आहोत चलचित्र देखावा 2025 मधल्या दुर्दैवी घडामोडी। दिनांक 30 मार्च 2025 रोजी तेलंगणातील हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या जवळील कांचाकाची बोगली परिसरातील 400 एकर जमीन स्वच्छ करण्यासाठी तेलंगणा सरकारने काही बुलडोझर्स पाठवले, कारण त्यांना तिकडे TSIC च्या माध्यमातून IT पार्क आणि हब तयार करायचा हेतू होता। सरकारने दावा केला की ही जागा जंगलाची नसून सरकारी मालकीची आहे, पण विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की ह्या परिसरात 450हून अधिक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आहेत। म्हणून विद्यार्थ्यांनी तात्काळ आंदोलन सुरू केलं आणि बुलडोझरांना अडवण्याचा प्रयत्न केला। मात्र 30 मार्च 2025 रोजी बुलडोझरांनी झाडे तोडण्यास सुरुवात केली। जंगलात राहणारे वन्य प्राणी पक्षी इकडून तिकडे पळत होते, ओरडत होते। यात बरेच वन्य जीव जखमी झाले, तर काहींनी आपला जीव देखील गमावला। अशातच जंगलातील मोठमोठ्या प्राण्यांचा राग अनावर झाला होता। त्या रागामध्ये जंगलातील प्राण्यांनी देखील आक्रोश दाखवला। नंतर 2 एप्रिल 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने या गोष्टीची प्रत्यक्ष पाहणी करून दखल घेतली आणि 3 एप्रिल 2025 रोजी जंगलतोड अत्यंत गंभीर असे संबोधून त्यावर तात्काळ बंदी घातली। मंगळवार दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या पैसरन व्हॅलीच्या परिसरात दुपारच्या सुमारास अतिरेकी घुसले। या प्रदेशाला जास्त संरक्षण नसल्याने अतिरेक्यांनी M4 कार्बाईन AK-47 सारखी शस्त्र सोबत आणली होती। अतिरेकी पर्यटकांजवळ आले आणि पर्यटकांना नाव आणि धर्म विचारायला सुरुवात केली। बोल बोल, तेरा मजहब क्या है? बोल, बता, तू हिंदू है या मुसलमान है? या त्यांनी विशेषतः हिंदूंना लक्ष केले आणि इस्लामिक कलमा म्हणण्यासाठी जबरदस्ती करू लागली, जेणेकरून धर्मानुसार वेगळे करू शकतील। परंतु हिंदूंनी सांगितलं की आम्हाला कलमा येत नाही। हे ऐकून अतिरेक्यांनी हिंदू पुरुषांना गोळ्या घालायला सुरुवात केली। यातच
भारतीय नौदलाचे लेफ्टनंट श्री विनय नरवाल जे हरियाणा येथे राहत होते, ते पत्नीसह पहलगाम येथे आले होते. परंतु दुर्दैवाने या अतिरेकी हल्ल्यात त्यांना देखील आपले प्राण गमवावे लागले. तसेच या हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाला आणि 20 जण जखमी झाले, ज्यात 25 जण पर्यटक होते आणि एक स्थानिक मुस्लिम घोडेस्वार होता, ज्याने अतिरेकी बंदुका चालवत असताना त्यांच्या हातातील बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याला देखील गोळ्या घालून मारण्यात आले. आणि ह्यावर आपल्या भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरने चोख असं प्रत्युत्तर दिलं. हे आपणा सर्वांस माहीतच आहे. म्हणून आपल्याला भारतीय सेनेबद्दल अभिमान बाळगायला हवा आणि आपण तो बाळगतोच. जय हिंद. दिनांक 12 जून 2025 रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे AI-171 चे विमान 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 242 प्रवासी विमानातून लंडनला जात होते. दुपारी 1:39 सुमारास विमान विमानतळावरून निघाले. अशातच विमानाचे वैमानिक श्री सुमित सभरवाल आणि त्यांचे सहवैमानिक क्लाइव्ह हुंदर यांना विमानात काहीतरी मोठा बिघाड झाला आहे असं समजलं. परंतु त्यावेळी विमान अशा परिस्थितीमध्ये होतं की जिकडून आपण माघारी जाऊ शकत नाही. परंतु 600 ते 650 फूट उंचीवर गेल्यानंतर विमानाला वर उडण्यासाठी मिळणारी ताकद आहे ती पूर्णपणे मिळत नाही हे त्यांना समजताच त्यांनी अहमदाबाद ATC ला संपर्क केला. परंतु तो संपर्क देखील 4 ते 5 सेकंदात तुटला आणि अवघ्या 40 ते 50 सेकंदात विमान अहमदाबाद मधील मेघानी नगर येथील PJ मेडिकलच्या वसतिगृहावर कोसळले. आणि विमानात 1.25 लाख लिटर इंधन असल्यामुळे विमानाचा भयानक मोठा स्फोट झाला. यातच विमानातील 229 प्रवासी आणि विमानातील 12 क्रू मेंबर्स आणि वसतिगृहातील 29 विद्यार्थी यांचं दुर्दैवी दुःखद निधन झालं. अशातच विमानातील फक्त एकच प्रवासी विश्वास कुमार जे भारतात जन्मले असून लंडनचे नागरिकत्व असलेले या स्फोटामधून जिवंत वाचले असून ते जखमी झाले. दिवस कसे आले विठ्ठला, दिवस कसे आले विठ्ठला, दिवस कसे आले विठ्ठला, दिवस कसे आले विठ्ठला.
आपल्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया की अशा दुर्घटना भविष्यात न घडो. बोला गणपती बाप्पा मोरया. मोरया. मंगलमूर्ती मोरया. मंगलकारी जगत्राधिकारी कर्मरूपी वाटेवरचा